नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आता येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. 24 तासामध्ये थोडासा फरक झालेला आहे. पावसाचा जोर थोडासा कमी होण्याची शक्यता आहे. कारण त्याचं जे अरबी समुद्रामध्ये तयार झालेले कमी दाबाचं क्षेत्र जे आहे, वाऱ्याचा प्रभाव, तो पश्चिमेकडे सरकताना परत दिसतोय. त्यामुळे राज्यातील पावसाचं प्रमाण थोडंसं कमी होण्याची शक्यता वाटत आहे. तरी पण अधूनमधून जे पाणी फिरलेलं आहे, नदीचं पाणी गेलेलं आहे, त्यामुळे बाष्पयुक्त जे ढग तयार होत आहेत, त्यामुळे ढगाळ हवामान स्थिती आणि हलक्याच्या पावसाची शक्यता प्रत्येक भागातून राहणार आहे. आणि तसेच पाहायला गेलं तर पूर्व बाजूला एक कमी दाबाचं क्षेत्र नव्याने तयार होताना दिसते. ते पण कालावधी त्याचा पुढं आहे. त्यावेळी जर संपूर्णतः तयार झालेला म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल, त्यावेळी पावसाच्या प्रमाणात थोडंसं वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या तरी ह्या मॉडेलवर असं दिसतंय, जागोजागी उष्णता वाढण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे. संपूर्ण कोकणपट्टी भागात पाहायला गेलं तर 24 तासामध्ये 48 ते 24 तासामध्ये पावसाचा जोर काही अंशी कमी झालेला दिसतोय. मध्यम ते काहीशा जोरदार स्वरूपाच्या पावसाची सरी कोकण परिसरातून येणार आहेत. तो भाग म्हणजे बेळगाव पश्चिम भाग, संपूर्ण सिंधुदुर्ग पट्टा, घाट परिसर आणि परत रत्नागिरी, कोल्हापूरचा पश्चिम भाग आणि तसे सातारा पश्चिम भागातून दापोली, अ, परत मुंबईपर्यंत पनवेल वगैरे ज्या हा भाग आहे उल्हासनगर, या भागातून पावसाचा जोर राहणार आहे. पण पावसाचा जोर काही 4 दिवसापेक्षा थोडासा कमी राहील. मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. संततधार वृष्टी राहण्याची शक्यता आहे. तिथून मध्य महाराष्ट्रामध्ये नंदुरबार ते धुळे, साक्री, वलसाड हे जो भाग आहे, मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूरच्या पूर्व भागातून पावसाचा जोर कमी झालेला आहे. या भागात ढगाळ हवामान व काहीशी हलक्याच्या सरी येण्याची शक्यता आहे. पुढे जाऊन ह्या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. पण थोडासा लांबचा पल्ल्याचा अंदाज आहे. सध्या तरी सांगली जिल्ह्यामध्ये हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. अधूनमधून हलक्याच्या पावसाची सरी येण्याची शक्यता सांगली पट्ट्यात किंवा सांगली पूर्ण जिल्ह्यात दाखवत आहे. पुढे काही 5-6 दिवसांनी ह्याच भागातून थोडासा पावसाचा जोर वाढून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची पण शक्यता दिसत आहे. त्यानंतर जळगाव ते विदर्भ पट्टा हे जो आहे, ह्या भागातून सुद्धा पावसाचा जोर कमी झालेला आहे. साधारण आदिलाबाद ते चंद्रपूर, नागपूर या भागातून पावसाचा जोर कमी झालेला आहे. गडचिरोली पट्ट्यात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. हा 24 ते 48 तासामधील हवामान अंदाज आपण बघतोय. सध्या जी परिस्थिती पाहायला गेलं तर कमी दाबाचे क्षेत्र जे आहे उत्तरेकडं सध्याला सक्रिय तयार होत असताना म्हणजे होत असताना दिसत आहे. झाशी ह्या भागातून तेच कमी दाबाचे क्षेत्र थोडंसं दक्षिणेकडे सरकणार आहे. त्यावेळी आपल्या राज्याकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वाटत आहे. तोपर्यंत सध्याला ते पुढे सरकलेलं आहे हिमालयाच्या पायथ्याशी. हा झाला 24 ते 48 तासातील हवामान अंदाज. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला, लाईक करत चला, कमेंट करत चला. आपण कुठून पाहता, त्यात आपल्या भागात पाऊस कसा झाला हे कमेंट करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.